हाय नमस्कार. मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक वेगळा फॉर्मॅट घेऊन तुमच्या समोर आलोय, कारण आजचा विषयच थोडासा तसा आहे, शेअर मार्केट. आपल्या सगळ्यांचं महिन्याचं एक बजेट असतं. त्या बजेटमध्ये आपल्याला अख्ख्या महिन्याचं प्लॅनिंग करायचं असतं. आपल्याला महिन्याच्या शेवटपर्यंत पैसे पुरतील की नाही हा आपल्या डोक्यात विचार असतो. आपले EMIs असतात, इन्स्टॉलमेंट्स असतात आणि या सगळ्यातनं आपण एक महत्त्वाची गोष्ट करायला विसरतो, ती म्हणजे सेव्हिंग. आपल्याला कायम हे वाटत असतं की कदाचित महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्याला पैसेच पुरणार नाहीत, तर हा महिना नको, आपण पुढच्या महिन्यापासून सेव्हिंग करूया. पण इथेच आपण थोडेसे चुकतो. आज आपल्याकडे जे गेस्ट आहेत ते आपल्याला स्टॉक मार्केट बद्दल समजावून सांगणार आहेत, अगदी सोप्या भाषेमध्ये. तुम्हाला मला जे प्रश्न पडतात की आपल्याला स्टॉक मार्केट बद्दल काहीच माहित नाहीये, याचे बेसिक्स नेमके काय असतात, त्याच्यात आपण उडी टाकली तर त्याच्यामध्ये रिस्क आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. डॉक्टर शशांक रावळे आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत की स्टॉक मार्केट नेमकं चालतं कसं आणि तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर ती तुम्ही कुठे करू शकता. सुरुवात करायच्या आधी मी त्यांचं एक थोडंसं इंट्रोडक्शन तुम्हाला सांगते. त्यांनी स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट या विषयामध्ये PhD केली आहे, जी खूप कमी लोकांनी केलेली आहे. असंख्य लोक त्यांच्याकडे येऊन त्यांचे जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात, स्टॉक मार्केटबद्दल जाणून घेतात. त्याचबरोबर त्यांना तत्कालीन आपले गव्हर्नर जे होते भगतसिंग कोश्यारी यांच्याकडनं त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे, बेस्ट टेक्निकल अनालिसिस आणि इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर म्हणून. सो त्यांच्याकडनं आपण समजून घेणार आहोत की स्टॉक मार्केट नेमकं कसं चालतं. तुमचं खूप खूप स्वागत आहे मुंबई तकमध्ये. सगळ्यात पहिले तर आजच्या ज्या गप्पा आहेत त्या अशा यांनी आहेत की लोकांना काहीच माहिती नसतं स्टॉक मार्केट बद्दल, किंवा त्यांच्या मनात त्याच्याबद्दल एक थोडीशी भीती असते किंवा त्यांना असं वाटत असतं की आपण याच्यात जावं की नाही जावं. सो हे अगदी जे बेसिक क्वेश्चन्स आहेत त्याची आम्हाला उत्तरं तुमच्याकडनं हवी आहेत. आणि त्याची सुरुवात मी करेन पहिल्या प्रश्नापासून की शेअर मार्केट म्हणजे एक्झॅक्टली काय, किंवा थोडक्यात जर शेअर मार्केट हा कॉन्सेप्ट समजून घ्यायचा असेल तर तो कसा समजून घ्यावा. इट्स व्हेरी नाईस क्वेश्चन मॅम. प्रश्न होतं असं मॅडम की आता लोकांना माहिती आहे मार्केटमध्ये भरपूर चांगला फायदा होतो, भरपूर लोक कमवत आहे, आम्ही पण भरपूर चांगला पैसा कमवतो, माझ्याकडे प्रेक्षांवर लाखो लोक शिकून गेलेली आहेत, राईट. पण पहिला प्रश्न हाच असतो की मार्केटमध्ये नेमकं काय, कसं मी कमवू, राईट. तर प्रेक्षांनो आज मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत शेअर मार्केटमध्ये नेमकं हे तुम्हाला मी सांगणार आहे. पण थोडक्यात बोलायचं म्हटलं लक्षात घ्या, होतं असं की आपण जे सामान्य लोक आहोत आपण व्यवसाय करायला बघत नाही, आपण नोकरी करतो. का? कारण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्याला रिस्क वाटते. जर मी व्यवसायात घुसलो आणि जर मी लॉसमध्ये गेलो तर आपल्याला रिस्की वाटतं, राईट. म्हणून आपण नोकरी सेफ साईडला आपण नोकरी करायला बघतो. पण त्यातनं पण काही लोक रिस्क घेऊन जे व्यवसाय चालू करतात आणि एकदा व्यवसाय चालू केल्यानंतर कदाचित प्रेक्षकांना लक्षात घ्या की एकदा व्यवसाय चालू केल्यानंतर व्यवसाय चालू करणं सोपं असेल पण ते त्याला सस्टेन करून वाढवणं इट्स अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. सो एक्झाम्पल घ्या, समजा एक व्यक्ती आहे ज्यांनी काही लाखांपासून आपली कंपनी चालू केली आहे आणि ती व्यक्तीने खूप काम करून आणि मोठा व्यवसाय करून त्यांनी 100 कोटीपर्यंत आपली कंपनी घेऊन गेली, असं आपण बघून चालूया. आता ज्या व्यक्तीने 0 पासून 100 कोटीपर्यंत ग्रोथ केली आहे त्या व्यक्तीमध्ये काहीतरी ताकद असेल, काहीतरी पॉवर असेल, राईट. सो अशा व्यक्तींची ग्रोथ बघून, अशा व्यक्तींची ताकद बघून त्यांना अनेक मोठे प्रोजेक्ट, अनेक मोठे कॉन्ट्रॅक्ट यायला सुरुवात होते. आता मॅडम हे प्रोजेक्ट, हे कॉन्ट्रॅक्ट काही 1-2 करोडचे नसतात. एक एक प्रोजेक्ट, एक एक कॉन्ट्रॅक्ट 500, 1000, 5000, 10,000 कोटीचे असतात. आता हे प्रोजेक्ट कम्प्लीट करण्यासाठी मे बी त्या कंपनीकडे मॅनपॉवर असेल, सिस्टम असेल, आयडिया असेल, सगळं त्यांच्याकडे असतं. पण त्यांच्याकडे भरपूर मोठी इम्पॉर्टंट गोष्ट नसतं हे सगळे प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी. ते म्हणजे काय, तर ते म्हणजे पैसा, कॅपिटल नसतं हे सगळे प्रोजेक्ट कंप्लीट करायला, राईट. सो त्यासाठी ते लोक करतात, त्यासाठी ते लोक लोकांकडे अप्रोच करतात आणि ते कंपनीचे शेअर्स अलॉट करतात. ते डायरेक्ट अप्रोच नाही करत, तर ते एक्सचेंजेस थ्रू जातात. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज किंवा BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज थ्रू ते भारतामध्ये जातात आणि त्याच्या थ्रू ते लोक शेअर्स हे अलॉट प्रेक्षकांना करतात. आता एक्झाम्पल काय मॅडम, ती 100 कोटीची कंपनी आहे, त्या जो ओनर आहे तो मॅक्झिमम जो आहे 49% शेअर्स मॅक्झिमम बोलतोय ते मार्केटमध्ये अलॉट करू शकतो. जर त्याच्याहून जास्ती करू शकतो, पण त्याच्याहून जास्ती जर केलं तर तो कंपनीचा ओनर आहे, डायरेक्टर आहे, त्यांचं डिसिजन मेकिंग राईट्स निघून जातील आणि जे पब्लिक आहे त्यांच्या हातात ते राईट जातील. कारण मेजर शेअर होल्डर हे पब्लिक होऊन जाईल, तो कंपनीचा ओनर नाही होणार, राईट. म्हणून ते मॅक्झिमम जे 49% शेअर्स हे मार्केटमध्ये अलॉट करू शकतात. आता लक्षात घ्या, समजा 100 कोटीची कंपनी, त्यातनं 49 करोडचे शेअर्स ती लोक देऊ शकतात. ओके. आता ज्यावेळी ती लोक पहिल्यांदा ती लोक जेव्हा शेअर्स अलॉट करतात त्यावेळी ती लोक लॉन्च करतात, ते म्हणजे IPO, ज्याला बोललं आता इनिशियल पब्लिक ऑफरिंग. आता ज्यावेळी ती लोक IPO लॉन्च करतात त्यावेळी त्या कंपनीची जी फेस व्हॅल्यू आहे, जी बेसिक व्हॅल्यू असते, राईट, ती कंपनीचे ओनर स्वतः डिसाईड करतात, जी मे बी ₹2, ₹5 किंवा ₹10 असू शकते, जे काय बेसिक असेल. आता ती बेसिक व्हॅल्यूवर आपल्याला कधीच शेअर मिळत नाही, कारण काय होतं, ती लोक जेव्हा शेअर जे प्राइस डिसाईड करतात त्यानंतर जेव्हा सबस्क्रिप्शन येतं त्या सबस्क्रिप्शन भरोश्यावर त्याची ओपनिंग प्राइस काय असेल ही ठरली जाते, राईट. सो त्यामुळे आपल्याला म्हणतात फेस व्हॅल्यू मिळणं इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क, राईट. पण एकदा IPO शेअर लिस्टिंग झाल्यानंतर मग तुम्हाला त्याचं बेनिफिट नक्कीच मिळतं आणि तुम्ही ट्रेडिंग आणि गुंतवणूक करून त्यातनं पैसा प्रेक्षकांनो कमवू शकता. आता लक्षात घ्या, ज्यावेळी कंपनी मॅडम लिस्टिंग होते
समजा तुम्ही एक नॉर्मल एक शेअर होल्डर असाल लिस्टिंग झाल्यानंतर, तर तुम्ही एक नॉर्मल शेअर होल्डर असाल ज्याच्यामध्ये तुम्हाला जे शेअर प्राइस अप्रिसिएशन तर मिळतं जर तुम्ही शेअर्स त्या कंपनीची खरेदी केली असतील तर. आणि पेक्षा लक्षात घ्या की सोपं का होतं मॅडम शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, की आज जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये खूप रिस्क आहे, जसं मी आधीच म्हटलं. पण तुम्ही जे ऑलरेडी जी इस्टॅब्लिश कंपनी आहे, ऑलरेडी 100-200 कोटीवर गेलेली कंपनी आहे, त्यांना सगळा व्यवसाय माहिती आहे, त्यांच्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला नक्कीच बऱ्यापैकी सेफ्टी होते. आणि आपण एकाच कंपनीमध्ये नाही तर आपण अनेक कंपन्या गुंतवणूक करू शकतो. आणि त्यामुळे अजून ते रिस्क ही मॅडम डायव्हर्सिफाय होते. आणि आपल्याला म्हणतो ना, आपल्याला म्हणजे महागाईला बीट करून चांगले रिटर्न्स कमवायचा मौका मिळतो. त्याचबरोबर कंपनीकडून मॅडम आपल्याला भरपूर चांगले डिव्हिडंड आणि बोनसेस वगैरे मिळतात, जे की कंपनीच्या फेस व्हॅल्यूवर तुम्हाला मिळतात. म्हणजे एक्झाम्पल घ्या, कंपनी समजा बोलते की आम्ही 100% डिव्हिडंड देतोय, समजा शेअरची किंमत आज झाली आहे ₹200 एक्झाम्पल घ्या, आणि ते बोलते 100% डिव्हिडंड देत आहेत, तर जे शेअर व्हॅल्यूवर नसते ते डिव्हिडंड, तो असतो फेस व्हॅल्यूवरती. म्हणजे समजा ₹10 फेस व्हॅल्यू आहे, सो ऑन दॅट 100% म्हणजेच तुम्हाला त्या 200 शेअरवरती ₹10 तुम्हाला जे डिव्हिडंड मिळतो, बोनसेस मिळतात. त्याबरोबर कंपनीचे इव्हन मॅडम जर आपण शेअर होल्डर असू तर AGM म्हणजे अॅन्युअल जनरल मीटिंगमध्ये तुम्हाला जायचा मोका हा मिळतो. एवढा एका शेअर होल्डरला मॅडम रिस्पेक्ट दिला जातो. का? कारण त्या शेअर होल्डरमुळे कंपनी उभी असते आणि त्यांच्या भरोश्यावरच कंपनी ही ग्रोथ ही करत असते, म्हणून त्या शेअर होल्डर एवढा रिस्पेक्ट हा दिला जातो. त्याजवळ तुम्ही त्या शेअरमध्ये ट्रेडिंग करून पण रोजच्या रोज तुम्ही चांगला पैसा प्रेक्षानं कमवू शकता. ते कसं काय आपण पुढे बोलणार आहोत. लक्षात घ्या प्रेक्षानं, जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर दिवसाला तुम्ही म्हणा 2, 3, 4, 5% वगैरे तुम्ही दिवसाला कमवू शकता. तुमच्या पोटेन्शियल वरती ते डिपेंडेंट आहे. एवढं चांगलं मार्केटमध्ये पोटेन्शियल हे आहे. जर तुम्ही योग्यरित्या ज्ञान घेतलं तर नक्कीच तुम्हाला चांगला प्रॉफिट हा ट्रेडिंग करून देखील होऊ शकतो. आणि तो गुंतवणुकीपेक्षाही बऱ्यापैकी चांगला हा प्रॉफिट ट्रेडिंग मधून देखील प्रेक्षण होतो. आणि इव्हन लक्षात घ्या मॅडम, जर एखादी व्यक्ती जर गुंतवणूकदार आहे एखाद्या कंपनीमध्ये, सो त्यांनी समजा आता समजा 100 कोटीची कंपनी आहे आणि त्यांनी समजा काही पर्सेंटेजमध्ये शेअर्स घेतले असतील, म्हणजे 2, 5, 10% तर ते शेअर होल्डर म्हणून ते होता स्टेक होल्डर, राईट, मेजर शेअर होल्डर होतात ते. तो अशा व्यक्तीला भरपूर रिस्पेक्ट हा दिला जातो. त्यांना कंपनीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व केला जातो, प्रत्येक डिसिजन मेकिंगमध्ये, प्रत्येक मीटिंगमध्ये त्यांना इन्व्हॉल्व केला जातं, कारण त्यांचा भरपूर मोठा कंपनीमध्ये पैसा लागलेला आहे आणि त्यांच्या पैशा भरोश्यावर कंपनी ग्रोथ ही करत आहे. सो अशा प्रकारे हे IPO लिस्टिंग आणि अशा प्रकारे शेअर बाजार चालतं. अजून एक मॅडम मला ऍड ऑन करायला आवडेल की लक्ष प्रेक्षांनो, ज्यावेळी कंपनी लिस्टिंग होते, जेव्हा शेअर बाजार वाढतं, तेव्हा सगळ्या इकॉनॉमीला फायदा होतो. पहिलं म्हणजे लक्षात घ्या, जर कंपन्यांची ग्रोथ झाली तर जे ट्रेडर आहे, जे इन्व्हेस्टर्स आहेत, फॉरेन इन्व्हेस्टर्स, इंडियन इन्व्हेस्टर्स, त्यांना तर पैसा चांगला मिळतोच. त्याचबरोबर जर कंपनी ग्रोथ झाली तर मॅडम प्रोडक्शन वाढतं. प्रोडक्शन वाढलं तर आपण जेवढा गुड्सचा प्रेक्षांनो डिमांड करतोय तेवढाच कंपनी आपल्याला सप्लाय करू शकते. आणि डिमांड सप्लाय मॅच झालं मॅडम, महागाई देखील कंट्रोलमध्ये राहते. त्यानंतर कंपनी ग्रो झाली तर इव्हन नोकऱ्या वाढतात, पब्लिकला नोकऱ्या मिळतात, प्रत्येक सामान्य व्यक्तीला नोकरी मिळते. आणि सामान्य व्यक्तीच्या खिशामध्ये जर पैसे आले तर आपल्या देशाचा GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट देखील वाढतो. कंपन्या ग्रो झाल्या तर आणि पब्लिकचं इन्कम वाढलं, इकॉनॉमी ग्रो झाली तर त्यानंतर गव्हर्नमेंटला पण चांगले टॅक्सेस मिळतात, राईट, म्हणजे जे लोक नोकरी करतात त्यांच्याकडून मिळतात, प्लस कंपनीकडून चांगले टॅक्सेस मिळतात. प्लस इव्हन लक्षात घ्या प्रेक्षांनो, जर कंपनी ग्रो झाली तर अख्खी इकॉनॉमी ग्रो होते. आणि त्याचमुळे इव्हन गव्हर्नमेंट देखील शेअर मार्केटवरती भरपूर काही सवलती आणत असते. टॅक्सेस पण लिमिटेड ठेवते, किंवा त्याच्यावरती म्हणतो ना, त्याच्यावरती अजून काय करतात, ज्याने का ट्रेडर्स वाढतील, इन्व्हेस्टर्स वाढतील. फॉरेन इन्व्हेस्टर्सना आपण म्हणजे 1992 सालापासून जे फॉरेन इन्व्हेस्टर्सना पण अलाव केलं गेलं, ज्यावेळी आपण ग्लोबलायझेशन मध्ये आलो, राईट. तर अशा प्रकारे म्हणतो ना, शेअर मार्केटला गव्हर्नमेंटकडनं देखील चांगल्या त्याने सपोर्ट मिळतो. सो नक्कीच एवढा चांगला ऑपॉर्च्युनिटी असताना तर आपण पण नक्की एक कॅल्क्युलेटर रिस्क घेऊन नक्कीच आपण मार्केटवर पैसा लावू शकतो. आणि या इकॉनॉमीच्या या ग्रोथचा भागीदार आपण देखील होऊ शकतो, ज्यामधनं आपण जर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट केलं तर आपण स्वतःची तर प्रगती करतो, त्याचबरोबर आपण देशाची देखील प्रगती आपण नक्कीच करू शकतो. करेक्ट. कंपनी ग्रो होते किंवा काय म्हणतो आपण देशाच्या इकॉनॉमीमध्ये सुद्धा याचा फरक पडू शकतो, हा खरं तर पुढचा मुद्दा झाला. पण एखाद्याला जर सुरुवात करायची असेल, फक्त म्हणजे आज मी अशी व्यक्ती आहे जिला स्टॉक मार्केटबद्दल काहीच माहिती नाहीये, मला ऍब्सोल्यूट आयडिया नाहीये, मी फक्त हे ऐकलंय की स्टॉक मार्केटमध्ये लोक इन्व्हेस्ट करतात आणि त्याच्यातनं त्यांना प्रॉफिट होतो किंवा त्यांचा इन्कम सोर्स सुद्धा याच्यातनं जनरेट होतो. तर माझ्यासारख्या व्यक्तीला जिला काहीच माहित नाहीये, तिला जर सुरुवात करायची असेल स्टॉक मार्केटमध्ये, तर ती सुरुवात कुठनं केली पाहिजे, म्हणजे त्याच्यासाठी काय समजून घेतलं पाहिजे, एक स्टार्ट पॉइंट काय आहे? जो स्टार्ट पॉईंट आहे, आपल्याला मार्केटबद्दल काहीच माहित नाही. पहिले मला मॅडम सांगायला आवडेल, आज माझ्याकडे जी लोक येतात ती अशीच येतात ज्यांना काहीच माहित नाही. आणि ज्यांना काहीच माहित नाही त्यांना मला शिकवणं आणि समजवणं फार सोपं होतं, कारण त्यांचा कप एम्प्टी असतो. त्यामुळे त्यांना जे मी बोलतो ते फॉलो करतात, ते चांगल्या रीतीने मार्केटमध्ये ग्रो करतात. सो प्रेक्षकांनो लक्षात घ्या की जर आपल्याला काहीच माहित नाही तर तुम्ही ₹1 मार्केटमध्ये पहिला लावायचा नाही. पहिलं योग्य ज्ञान घ्या,
ट्रेडिंग गुंतवणुकीचं दोन्हीचं प्रॉपर ज्ञान घ्या आणि ते एकदम सोपं आहे. लोकांना वाटतं आता मी कुठे ज्ञान घेत बसू, मी ऑलरेडी एवढं शिक्षण केलंय. आता असं आम्ही करतो मॅडम, एकदम सोप्या रीतीने आम्ही लोकांना शिकवतो की एक सामान्य माणूस पण इझिली शिकू शकतो. एकदम कमी शिक्षित माणूस पण, माझ्याकडे मॅडम दुसरी तिसरी फेल माणसं गावाखेड्यातली ते पण आज चांगले ट्रेडर इन्व्हेस्टर झालेले आहेत आमच्या बरोबर, राईट. तर प्रॉपर त्याचं योग्य ज्ञान घ्या. ज्ञान घेतल्यानंतर एकदा ज्ञान घेतलं तुम्ही मग पुढे ट्रेडिंग करताय का गुंतवणूक काही करताय तर एकदम छोट्या, तुम्ही भले किती तुमच्याकडे पैसा असो किंवा नसो, एकदम छोट्या पैशापासून सुरुवात करायची. पहिलं म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस करायची, कसं काय ते मी तुम्हाला सगळं शिकवतो. प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला एकदम छोटा पैसा लावायचा आहे. छोट्या पैशापासून आपल्याला सुरुवात करायची, हळूहळू वाढवत जायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सगळे मार्केटच्या सगळ्या गोष्टी कळायला लागतील. इझिली स्मूथली पुढे जाल आणि तुम्हाला फार मजा येईल. एकदा तुम्ही शिकायला लागला तुम्हाला फार मजा येईल. आणि मॅडम अशीच मी लोकांना पुढे घेऊन जातो, त्यामुळे लोक कधी पुढे गेलीत आणि कधी कमवायला लागली, जे आधी बोलत असतात मला जमेल की नाही, किती रिस्क आहे काय, लोक इझिली पुढे जातात. आणि माझा शिकवण्याची पद्धत वगैरे पण एकदम वेगळ्या लेवलची, प्रेक्षकांना तुम्हाला नक्कीच भरपूर मजा येईल, राईट. तो अशा प्रकारे आपण जे मार्केटमध्ये पुढे जाऊ शकतो. आणि मग लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही गुंतवणुका वगैरे करताय त्यावेळी पण आम्ही तुम्हाला प्रॉपर गाईड करतो की कशा रीतीने आपण गुंतवणुका करायच्या आहेत आणि कशा रीतीने आपण जे ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करू शकतो त्याचं प्रॉपर तुम्हाला आम्ही जे नॉलेज देतो. सो नक्कीच तुम्ही प्रॉपर म्हणतात, एवढंच बोलेन की कुठल्याही कोणतरी सांगताय हा शेअर घे, कोणतरी सांगताय तो शेअर घे, तर प्लीज त्यांच्या भरोश्यावर राहू नका आणि ते चुकीचं आहे. तुम्ही स्वतः योग्य ज्ञान घ्या आणि त्यानंतरच मार्केटमध्ये उतरा. माझं असं म्हणणं आहे, जी गोष्ट म्हणजे मी स्वतः पण ते मॅडम फॉलो करतो, जी गोष्ट मला कळत नाही त्यामध्ये मी पडत नाही. कोणतरी सांगताय, मित्रमंडळी सांगताय, कोणतरी भली तो हुशार असेल पण, राईट, पण जोपर्यंत ती गोष्ट मला कळत नाही मी त्यामध्ये एंटर करत नाही. हीच गोष्ट आपण पण फॉलो करायची. इव्हन मी पण तुम्हाला बोलतोय म्हणून येऊ नका, तुम्ही योग्य ज्ञान घ्या, माझ्याकडे घ्या, कोणाकडे घ्या, पण योग्य ज्ञान घ्या. कॉन्फिडन्स असेल तर त्यानंतरच आपला मेहनतीचा पैसा लावा, अदरवाईज तुम्ही मेहनतीचा पैसा लावू नका आणि तशा प्रकारे तुम्ही पुढे नक्कीच जाऊ शकता. राईट. सो बेसिक्स काय आहेत स्टॉक मार्केटचे? म्हणजे जसं मी म्हटलं की आता सुरुवातीला ज्ञान घेणं हे गरजेचं आहे, पण त्यातही हा प्रश्न पडू शकतो की त्यातही मी आधी काय समजून घेतलं पाहिजे आणि मग ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये यायला पाहिजे. येस, पहिलं म्हणजे एक गोष्ट करा. अनेकदा मॅडम लोक काय करतात की इकडनं युट्यूबवरनं इकडनं तिकडनं व्हिडिओ बघ, इकडनं नॉलेज घे, त्यामुळे लोक कन्फ्यूज होतात. सो आणि त्यांना वाटतं हे डिफिकल्ट आहे, पण जर आपण शून्यापासून पेक्षा आपण जर चालू केलं ना बेसिक पासून, सो तुम्हाला ते डिफिकल्ट वाटत नाही. जसं मला जर 10वीची परीक्षा द्यायची आहे, मी पहिली दुसरी तिसरी जर करत गेलो, 10वी पण मी इझिली देतो आणि चांगले मार्क्स आणतो, पण डायरेक्ट मला जर 10वीला बसवलं तर आपण नक्कीच एक्झाम देऊ नाही शकत, राईट. तर तशा प्रकारे आहे. सो सुरुवात हीच आपल्याला करायची आहे. जसं मी माझ्याकडे जे लोक येतं त्यांना बोलतो मी, जर माझ्याकडे तुम्ही आलेला आहात तर मी बोलतो तेवढं तुम्ही करा, मी जेवढं नॉलेज होतं तेवढंच करा, बाकी काही बघायची गरज नाही, अदरवाईज यू विल गेट कन्फ्युज, राईट. आणि त्या रीतीने तुम्ही पुढे जा, मी बोलतो ते फॉलो करा. जसे आज लाखो लोक मला फॉलो करतात, राईट, आणि चांगली पुढे गेलेत. सो ते करा, यू विल फॉर शुअर विल गेट दी रिझल्ट. आणि पहिलीची सुरुवात आहे, जसं मॅडम बोलतात की सुरुवात कुठून करू मी, सो पहिलीची सुरुवात आहे. जसं आम्ही लोकांना जेव्हा ट्रेनिंग देतो त्यावेळी आम्ही काय करतो, पहिलं म्हणजे एकदम बेसिक पासून सुरुवात करतो. म्हणजे एक्सचेंजेस काय आहे, त्यानंतर कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट आहे ज्यातनं पैसा बनतो. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जेव्हा लोक एंटर करतात ना मॅडम, त्यावेळी त्यांना नको ते फोन यायला लागतात इकडनं तिकडनं की आम्ही तुम्हाला हे देतो ते देतो, टिप देतो हे देतो. सो ह्यांच्यापासून कसं वाचायचं आहे, नको ते फ्रॉडस्टर पासून कसं वाचायचं ह्याचं सगळ्याचं ज्ञान देतो. कारण प्रेक्षकांना तुम्ही कुठलंही क्षेत्र बघा, कुठल्याही नवीन क्षेत्रात जाल तर आज एवढं टेक्नॉलॉजी हे झाली की त्यांना कळतं की ही व्यक्ती या क्षेत्रात घुसली आणि मग ती लोक नको ते कॉल्स वगैरे करायला फ्रॉड करायचा प्रयत्न करतात. सो याचं तुम्हाला योग्य ज्ञान मी देतो की बाबा नेमकं आपण ह्याच्यापासून कसं वाचायचं. म्हणून एकदम माझ्याकडे लोक आली मॅडम की ते कुठल्याही म्हणजे फायनान्शियल कुठल्याही फ्रॉडमध्ये लोक फसत नाही. जसं आज आपण बघतोय की हाऊस अरेस्ट पासून भरपूर गोष्टी चालू झालेल्या आहेत. सो ह्या गोष्टीमध्ये आपण म्हणतो ना बिलकुल फसणार नाही. म्हणून ज्ञान लक्षात घ्या, आजची जी पॉवर आहे ती ज्ञानामध्ये आहे. जेवढं तुम्ही ज्ञान वाढवाल तेवढं आयुष्यात तुम्ही म्हणता ना तुम्ही यशस्वी व्हाल. आणि नॉट ओनली दॅट, इव्हन तुमची जी पिढी आहे, तुमची मुलं आहेत, ती लोक पण चांगली म्हणजे आयुष्यात यशस्वी होते. म्हणून जास्तीत जास्त ज्ञान घ्या, ते ज्ञान कधीच तुमचं वाया जाणार नाही. जे तुम्ही म्हणता ना शेअर मार्केटचं ज्ञान, तर मॅडम असं आहे जे म्हणतात ना की आजची ती काळाची गरज आहे प्रेक्षकांनो. जर आपल्याकडे जर शेअर मार्केटचं ज्ञान नसेल तर आपण म्हणतो ना आपण जे ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट्स आहेत, बँका, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, बीपीएफ, बॉन्ड, पोस्ट ऑफिस, यामधनं आपण तेवढे रिटर्न्स नाही कमवू शकत. जेवढी महागाई वाढते ते त्यांना आपण बीट करून आपण रिटर्न्स नाही कमवू शकत. म्हणून आपल्याला ह्याचं ज्ञान घेणं हे प्रेक्षकांनो फार हे इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. तुम्ही जसं म्हटलात की अनेक लोक तुमच्याकडे येऊन शिकतात, तर तुम्ही सुद्धा मुंबई तकच्या प्रेक्षकांसाठी एक स्पेशल ऑफर आणलेली आहे तुमच्या कोर्स संदर्भातली. सो ती ऑफर काय आहे ते प्रेक्षकांना प्लीज सांगा. येस, नक्कीच. मला प्रेक्षकांनो आज आपण हा विशेष कार्यक्रम घेतो त्याबद्दल तर आम्ही एक विशेष सवलत आणली आहे, त्याची तर माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, राईट. पण ती ऑफर काय हे सांगण्याआधी मला नेमकं आम्ही शेअर मार्केटचे आम्ही कोर्सेस घेतो यामध्ये नेमकं मी शिकवतो ह्याची नक्कीच तुम्हाला प्रेक्षकांना सविस्तरित्या माहिती द्यायला आवडेल. लक्षात ह्यामध्ये मी तुम्हाला A to Z, येस, तुम्हाला मी A to Z तुम्हाला मी मार्केटचं नॉलेज देतो.
एकदा तुम्ही माझ्याकडे कोर्सेस केले की त्यानंतर माझे कुठले वेगळे ऍडव्हान्स कोर्सेस, दुसऱ्या कोणाचे कोर्सेस, कुठले युट्यूबचे व्हिडिओ, कुठली वेगळी पुस्तकं, स्ट्रिक्टली काही एक करायची गरज नाही. एकदा तुम्ही आलात की दॅट इज मोर दॅन इनफ. माझी लोक एकदम माझ्याकडे आले, कुठेही ती लोक जात नाही, त्यांना इनफ नॉलेज मिळतं. कोणी असं बोलणार नाही की अरे हे नाही शिकवलं, ते नाही शिकवलं, असं कोणीच बोलणार. एव्हरीथिंग वी टीच यू. आणि तुम्हाला फार मजा येईल माझ्यावर शिकताना. आणि लक्षात घ्या, आम्ही तुम्हाला रेकॉर्डेड प्लस लाईव्ह सेशन्स आम्ही तुम्हाला देतो, ज्याने का तुम्ही म्हणता लाईव्ह मध्ये तुम्ही माझ्याशी इंटरॅक्ट करता, लाईव्ह मध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो, लाईव्ह मध्ये आपण सगळं घेतो, लाईव्ह मध्ये मी सगळं दाखवतो तुम्हाला फार मजा येईल ते लाईव्ह अनालिसिस पण आणि सगळं माझं नॉलेज बघताना, राईट. त्याचबरोबर इव्हन पेक्षा लक्षात घ्या, आम्ही रेकॉर्डेड सेशन्स पण देतो, ज्याने का तुम्ही तुमच्या वेळेनुसार जेव्हाही तुम्हाला वेळ आहे तुम्ही ते सेशन्स बघू शकता आणि स्वतःला प्रिपेअर करू शकता. एवढे सोपे आहेत की तुम्हाला इझिली कळेल. तरी पण त्यामध्ये काही प्रश्न असतील तर त्या सेशन्समध्ये आमच्या टीमचे बोर्ड लाईन नंबर्स दिलेले आहेत, ज्यामध्ये माझी एक्सपर्ट टीम, ज्यांना मी पर्सनली ट्रेन केलेलं आहे, राईट, ती एक्सपर्ट टीम तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते. जर त्यांना देखील उत्तर देता नाही आलं तर त्यांना स्ट्रिक्टली गायडन्स आहे की तो कॉल माझ्याकडे आला पाहिजे. मी पर्सनली तुमच्याशी बोलतो. त्यामुळे एकही व्यक्ती जे विषाणूचे म्हणतात म्हणजे राहत नाही, त्यांना प्रॉपर नॉलेज मिळतं, त्यांना ते कुठेही अडकत नाही. आणि म्हणूनच तुम्ही बघाल की आज तुम्ही माझे गुगल रिव्ह्यू, तुम्ही शशांक रावले ग्रुप रिव्ह्यूज जाऊन टाका तुम्ही गुगलवरती, किंवा आमची टेस्टिमोनियल बघा, तुम्हाला आम्हाला 4.9 पेक्षा रेटिंग आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. राईट, एवढं जबरदस्त आपलं काम हे चालतं. आणि जेवढे पण रिव्ह्यूज आहेत किंवा टेस्टिमोनियल आहेत हे सगळे जेन्युइन आहेत. तुम्ही त्यातनं कुठलाही रिव्ह्यू उचला आणि माझ्या टीमला फोन करून सांगा, तुम्हाला नंबर दिसत असेल, फोन करून बोला की या व्यक्तीचे सगळे डिटेल्स पाहिजे. एकूण एक डिटेल्स आमची टीम देऊ शकते, कारण आम्ही कुठली फेक रिव्ह्यूज किंवा पेड रिव्ह्यूज काही घेत नाही. सगळे जेन्युइन रिव्ह्यूज आहेत. तुम्हाला A to Z त्यांचा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट पासून जे काय पाहिजे ते सगळं माझी टीम तुम्हाला प्रेक्षण देऊ शकते. आणि म्हणूनच तुम्हाला भरपूर मजा येईल आमच्यावर काम करताना आणि आमच्यावर पुढे जाताना. तर योग्यरित्या आम्ही ते नॉलेज देतो. इव्हन मी तुम्हाला A to Z गुंतवणुकीचं पण माझ्या त्या सेशन्समध्ये नॉलेज देतो. ह्याची वेगळी आम्ही कुठलीही फीज वगैरे काही घेत नाही. म्हणजे बँका, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, PPI, बॉन्ड, पोस्ट ऑफिस, स्टॉक्स आहे, शेअर्स आहे, लोन आहे, प्रॉपर्टी आहे, सिबिल आहे, एव्हरीथिंग जे एका सामान्य व्यक्तीला जे नॉलेज मॅडम गरजेचं आहे ते सगळं आपण त्या सेशन्समध्ये कोर्सेसमध्ये नॉलेज प्रेक्षण देतो. तर आता हे एवढं जे आम्ही सगळं तुम्हाला शिकवतो ह्याची मूळ किंमत आहे जवळपास 50,000 रुपये. तर का 50,000 रुपये? कारण मी एवढं सगळं करतोय. माझी गेले प्रेक्षण लक्षात घ्या, माझी गेले 20 वर्षाची ती मेहनत आहे, तुम्हाला एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला देणार आहे. हेच जर तुम्ही बाहेर कोर्सेस कराल, तुम्ही म्हणता ना लाखो रुपये फीस पे करून तुम्हाला हे ज्ञान नाही मिळणार जे मी तुम्हाला देतोय, राईट. पण तरी पण हे सगळं असून पण आज आपण एक विशेष कार्यक्रम घेतोय, राईट. तर त्यासाठी आपण काय करतोय की हा जो 50,000चा कोर्स आहे तो आम्ही देतो तुम्हाला फक्त 1900 रुपयात. ओनली इन 1,900 रुपये इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस. तुम्हाला वेगळे टॅक्सेस पण पे करायची गरज नाहीये, राईट. तर तुम्ही ते एनरोल करू शकता, राईट. आणि विशेष म्हणजे लक्षात घ्या, जर तुम्हाला वाटलं की माझे टेक्निक्स काम नाही करत, प्रॉफिट येत नाही, राईट, तर तुम्ही बिंदास विदिन 15 डेज जेव्हा तुम्ही एनरोल कराल तेव्हापासून तुम्ही विदिन 15 डेज तुम्ही पूर्ण फीज रिफंड क्लेम करू शकता. तुम्हाला अजून काय पाहिजे, राईट. आणि लक्षात प्रेक्षण जे मी बोलतो ते मी करून दाखवतो, म्हणून आज आमचं मार्केटमध्ये एवढं नाव आहे. सो ते तुम्ही प्रेक्षण नक्कीच करू शकता. आणि लक्षात घ्या, हे विशेष सवलत जी आहे लिमिटेड लोकांसाठी आहे, लिमिटेड पिरियडसाठी आहे. तर त्यामुळे तुम्ही लवकर त्याचा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतात त्याच्यावर पण मिस कॉल देऊ शकता. विशेष म्हणजे तुम्हाला या व्हिडिओच्या खाली तुम्हाला जे आहे तुम्हाला लिंक दिसेल, त्याच्यावरती तुम्ही जे तुमचे डिटेल्स तुम्ही एंटर करू शकता, राईट. आणि माझी टीम तुम्हाला कॉल बॅक करेल आणि एकदा तुम्ही तुमचे डिटेल भरल्यानंतर, जे तुम्हाला लिंक आहे त्याच्यावरती डिटेल भरल्यानंतर, आणि माझी टीम तुम्हाला सविस्तररित्या माहिती देईल, प्रॉपर सगळं आमचे ऑफिस डिटेल एव्हरीथिंग तुम्हाला देईल. त्यानंतर जर तुम्हाला आवडलं तरच एनरोल करा, अदरवाईज तुम्ही एनरोल नका करू. तुम्हाला पटलं येस मला खरोखर चांगला फायदा होईल तरच एनरोल करा, अदरवाईज एनरोल नाही केलं तरी चालेल. पण नक्कीच जे लोक पुढे जातील आमच्या त्यांना नक्कीच आम्ही लाईफ टाईमचा चांगला बेनिफिट नक्कीच देऊ. डेफिनेटली. अर्थात कोर्सचा फायदा होईलच, पण जसं मी म्हटलं की एखादी जर अशी व्यक्ती आहे जिचा बजेट, मंथली बजेटचा इश्यू आहे, किंवा ज्यांना असं वाटतं की अरे माझ्याकडे इनफ फंड्स नाहीत किंवा माझ्याकडे इनफ एक्स्ट्रा पैसे नाहीयेत की ते मी स्टॉक्समध्ये गुंतवावेत, तर अशा लोकांनी काय करायला पाहिजे? म्हणजे तुम्ही कमीत कमी किती रुपयांचा शेअर असतो किंवा तुम्ही कमीत कमी तुम्हाला किती पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात शेअर्समध्ये तुमची सुरुवात करण्यासाठी? येस, व्हेरी नाईस क्वेश्चन मॅम. प्रश्न मी ह्याचं उत्तर देण्याआधी माझ्याबद्दल सांगतो. मी माझ्या करिअर सुरुवात जी आहे तर मी माझ्या वडिलांकडून पैसे घेऊन मी 5,000 रुपयापासून मी सुरुवात केली होती, राईट, ट्रेडिंग करायला. आणि आज मी करोडोमध्ये, सगळ्यांना माझं प्रोफाईल माहिती आहे, CR मध्ये माझे इन्व्हेस्टमेंट्स असतात, राईट. तर मी जर शून्यापासून ग्रो होऊ शकतो, राईट, माझी टीम पण त्याचे तुम्हाला सगळे डिटेल्स जाईल, राईट. मग तुम्ही का नाही करू शकत? आजपेक्षा लक्षात घ्या, तुमच्याकडे कितीही कमी पैसे असतील नसतील तो विषय नाहीये. मी तुम्हाला स्ट्रिक्टली सांगेन, तुम्हाला जसं मी स्टार्टिंगला पण म्हटलं, प्रॉपर ज्ञान घ्या. ज्ञान घेतल्यानंतर छोट्या पैशापासून सुरुवात करा, 200, 500, 1000 रुपयापासून सुरुवात करा, एकदम जेवढे कमी होतील. त्यानंतर हळूहळू तुम्ही तुमचे इन्व्हेस्टमेंट्स वाढू शकता, राईट. आणि ते इन्व्हेस्टमेंट टाकण्याआधी पण तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागते. ती कशी प्रॅक्टिस करायची हे पण मी आणि माझी टीम तुम्हाला शिकवणार आहे, राईट. पैसे न लावता त्याच्यावर तुमचा कॉन्फिडन्स ग्रो होतो की प्रॅक्टिसमध्येच मला एवढा चांगला रिझल्ट येतोय, राईट. तर मग ऍक्च्युअल मध्ये जर मी ट्रेडिंग केलं तर किती चांगला रिझल्ट येईल. तर त्याच्यानंतर एकदा प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही छोटा पैसा लावू शकता आणि नंतर तुम्ही हळूहळू जे ग्रो करू शकता. तुम्हाला स्वतःलाच कळतं की नेमका मी किती लावला पाहिजे. आणि मॅडम मला विशेष मी सांगायला आवडेल की जर आपण इन्व्हेस्टमेंट करतोय तर 100 मायनस युअर एज, एक्झाम्पल घ्या, एखाद्या व्यक्तीचं वय असेल 30, एक्झाम्पल घ्या.
सो 100 मायनस युअर एज किती राहतात तर 70%. तुम्ही समजा एक्झाम्पल घ्या, समजा 10,000 रुपये कमवता, एक्झाम्पल घेतो मी. सो त्यातनं मॅक्झिमम 70%, मॅक्झिमम बोलतो, मिनिमम साईडला किती असतील, म्हणजे त्यातनं 7,000 रुपये तुम्ही गुंतवणूक करू शकता शेअर मार्केटमध्ये किंवा कुठलेही रिस्की ॲसेट. म्हणजे नॉट ओन्ली शेअर मार्केट झालं, सेकंडली म्हणजे म्युच्युअल फंड झालं, किंवा तुम्ही स्वतःचा काय व्यवसाय करत असाल, राईट, किंवा तुम्ही दुसऱ्याच्या व्यवसायामध्ये तुम्ही ऍक्टिव्ह किंवा स्लिपिंग पार्टनर असाल, हे सगळं मिळून मॅक्झिमम 70% तुमचे लागले पाहिजे, राईट. त्याच्याहून जास्ती लागले नाही पाहिजे. हळूहळू तुमचं वय वाढत जाईल. समजा तुमचं वय झालं 60, राईट, तर 100 मायनस युअर एज किती राहतात 40. तर हे सगळे रिस्की ॲसेटमध्ये मॅक्झिमम 40% त्याहून जास्त प्लीज लावू नका, राईट. कसं आहे, जसं आपलं वय वाढत असतं तसं आपलं अर्निंग कॅपॅसिटी आणि रिस्क टेकिंग ॲबिलिटी ही कमी कमी होत जाते. तसंच आपले म्हणतात रिस्क आपण कमी करायची असते. आणि हे जे वय आहे 55, 60 आणि 65, हे वय पैसे टाकायचं नसतं, पैसे काढायचं असतं. एवढा वर्ष आपण आयुष्यभर नोकरी व्यवसाय करून इन्व्हेस्टमेंट करून आपण एवढी मेहनत घेऊन पुढे गेलो, आयुष्यभर आपण पैसे टाकतच बसलो तर त्याचा उपभोग कधी घेणार, राईट. सो ते वय असतं उपभोग घेण्याचा, तर आपण अशा प्रकारे जाऊ शकतो. आणि राहिला प्रश्न मॅडम ट्रेडिंगचा, हे बोललो मी इन्व्हेस्टमेंट बद्दल. ट्रेडिंगचा तुम्ही प्रश्न करत असाल तर ट्रेडिंगमध्ये अजून कमी लावा तुम्ही सुरुवातीला. छोट्या अमाऊंट, एक्झाम्पल घ्या तुम्ही, काही असेल अमाऊंट, एक्झाम्पल मी घेतो 10,000 रुपये लावले, तुम्ही तर 200-500 पण लावू शकता, पण 10,000 रुपये लावले तर तुम्ही ट्रेडिंग करताना मॅडम मला सांगायला आवडेल की आपल्याला लिमिट्स मिळतात ब्रोकरकडनं, 4-5 टाइम्स लिमिट मिळतात, ज्यामुळे तुम्हाला वार मार्जिन म्हणजे काय असतं, VAR, वार म्हणजे व्हॅल्यू ॲट रिस्क. म्हणजे एक्झाम्पल काय, एखादा शेअर 100 रुपयाचा आहे तर तुम्हाला पूर्ण 100 रुपये भरावं लागत नाही. समजा वार मार्जिन असेल 20%, सो तुम्ही 100 रुपया शेअर तुम्ही 20 रुपयामध्ये घेऊ शकता. म्हणजे मला 10,000च्या बदली 2,000च टाकायला लागतात ना, जेवढे पण शेअर घेईन. तर मला 10,000 मध्ये मला 40-50,000चे शेअर्स येतात. त्यामुळे खिशातनं तसे पण तुम्हाला पैसे कमी लावावे लागतात जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर. आणि म्हणूनच भरपूर चांगला बेनिफिट होतो की आपल्याला लिमिट मिळतं, त्यामुळे आपण आणखीन चांगला प्रॉफिट आहे शेअर ट्रेडिंग करून नक्कीच आपण पैशानं कमवू शकतो, ज्याचं ज्ञान आम्ही तुम्हाला आमच्या सेशन्समध्ये देखील देतो. करेक्ट. सो तुम्ही आता 2 टर्मिनॉलॉजीज वापरल्या, सो ते माझे पुढचे 2 प्रश्न आहेत. त्याच्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही आता म्हटलात की ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट. सो ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये नेमका काय फरक आहे आणि तो प्रेक्षकांनी कसं समजून घ्यायला हवा? येस, नक्कीच मला सांगायला प्रश्न. लक्षात घ्या, जर तुम्ही ट्रेडिंग करताय तर त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. पहिलं म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग, म्हणजे आजच्या आज तुम्ही शेअर खरेदी करता आणि आजच्या आज विकता, त्याला बोलतो इंट्राडे. नावातच लिहिलं इंट्राडे, म्हणजे एका दिवसाच्या आत, राईट. दुसरा जो प्रकार आहे दॅट इज पोझिशनल ट्रेडिंग, म्हणजे तुम्ही आज बाय करता आणि तुम्ही उद्या किंवा परवा विकता, 1 ते 2 दिवस तुम्ही ठेवता, त्याला बोलतो आपण पोझिशनल ट्रेडिंग. आणि तिसरा जो प्रकार आहे दॅट इज स्विंग ट्रेडिंग, म्हणजे तुम्ही आज बाय करता आणि 1 आठवडाभर, म्हणजे मार्केट हे 5 दिवसच मॅडम चालू असतं आठवड्याचे, शनिवार रविवार मार्केट बंद असतं, सो मी 5 डेजच बोलतो, तर तुम्ही 1 आठवडाभर तुम्ही 5 डेज वर तुम्ही ठेवता, त्याला आपण बोलतो स्विंग ट्रेडिंग. 1-2 दिवस तुम्ही वरखाली पकडू शकता, दॅट इज स्विंग ट्रेडिंग. हे झाले मॅडम 3 ट्रेडिंगचे प्रकार. गुंतवणुकीचे प्रकार जे आहेत ते आहे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, म्हणजे अल्पकालीन आणि दीर्घकालीन गुंतवणुका. सो शॉर्ट टर्म जे इन्व्हेस्टमेंट आहे ते बिलो 1 इयर, म्हणजे 2 महिने, 5 महिने, 6 महिने, 11 महिने, 12 महिने, 1 वर्षाखाली आपल्या जेवढ्या पण गुंतवणूक असतील त्याला बोलला जातं शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. आणि अबॉव 1 इयर जे आहे त्याला बोलला जातो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. म्हणजे किती वर्ष होऊ शकतं, त्याला कुठलाही लिमिट नाहीये. तुम्ही तुमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी पण ते शेअर्स ठेवू शकता, त्याला कुठलाही लिमिट नाहीये. पण मॅडम मला सांगायला आवडेल विशेष म्हणजे तुम्ही जर ट्रेडिंग आणि गुंतवणूक जर करत असाल तर ट्रेडिंगमध्ये मी माझ्या लोकांना फक्त इंट्राडे आणि पोझिशनल ट्रेडिंग करायला अलाव करतो, स्विंग ट्रेडिंग करायला अलाव करत नाही. आणि गुंतवणुकीमध्ये मी माझ्या लोकांना सांगतो की तुम्ही फक्त लॉंग टर्म करा, शॉर्ट टर्म करू नका. का माहिती मॅडम, कारण याचे मधले 2 प्रकार आहेत ना, स्विंग ट्रेडिंग आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, हे ना धड ट्रेडिंग होतं ना धड इन्व्हेस्टमेंट होतं, त्यामुळे लोक तेवढं प्रॉफिट कमवत नाही. सो म्हणून मी आता तुम्हाला प्रश्न जर ट्रेडिंगच करायचं आहे तर रोजच्या उलाढालीतनं आपल्याला पैसे कमवायचे, तर आपल्याला आठवडाभर ठेवायची गरज काय, रोजच्या उलाढालीतनं चांगले पैसे कमवा, निघून जा, राईट तुम्ही. आणि एंड ऑफ द आपल्याला चांगले रिटर्न्स आपल्याला बघायला मिळतात, राईट. आणि जर तुम्हाला गुंतवणूकच करायची आहे तर रोजचं फ्लक्च्युएशन तुम्हाला बघायची गरज नाही, त्याचा काही फायदा नाही. गुंतवणूक म्हणजे होल्डिंग, तुम्ही जेवढं होल्ड कराल शेअर्स तेवढं जास्त तुम्हाला रिटर्न्स मिळतील. जे मी बोलतो 7-8 महिने, वर्षभर मिनिमम तुम्ही होल्ड केलं तर भरपूर चांगले रिटर्न्स बघायला मिळतील. मॅडम असं म्हटलं आता दॅट स्टॉक मार्केट इज अन इन्स्ट्रुमेंट विच ट्रान्सफॉर्म मनी फ्रॉम दोज पीपल हू डोंट हॅव पेशन्स टू ऍक्च्युअली दोज पीपल हू हॅव पेशन्स. म्हणजे इन्स्ट्रुमेंट असं आहे की ज्यांच्याकडे पेशन्स नाही आहे त्यांच्याकडे ते पैसे काढतात, ज्यांच्याकडे पेशन्स आहेत त्यांच्याकडे ते पैसे त्यांना देतं, स्पेशली गुंतवणूक करताना. म्हणून मस्त पेशन्स ठेवायचे, मार्केटमध्ये भरपूर पोटेन्शियल आहे. जर आपण सिलेक्ट राईट अँड होल्ड टाईट, राईट, जर आपण चांगले जर शेअर्स निवडलेले आहेत पेक्षा राईट, तर आपण होल्ड केले आहेत तर मार्केट कुठल्याही दिशेने जावं ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्हाला चांगल्या रीतीने वाढलेले दिसतीलच. हा माझा गेले 20 वर्षाचा अनुभव आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय तोच अनुभव तुम्ही देखील एक्सपिरियन्स घेऊ शकता. करेक्ट. आणखीन एक तुम्ही म्हणजे याच्यातल्या अनेक ऍक्च्युअली टर्म्स आहेत किंवा याच्यातही खूप आणखीन प्रश्न मला पडलेत, पण ते आपण आय थिंक येणाऱ्या एपिसोड्समध्ये आणखीन लोकांना डिटेलमध्ये समजावून सांगूया. पण आणखीन एक शब्द जो तुम्ही मगाशी वापरलात तो असा की स्टॉक मार्केटमध्ये आल्यानंतर किंवा स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर एक कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला हवी. आता ही कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे नेमकं काय, म्हणजे आता ऍज अ बिगिनर
मला जर हा प्रश्न पडला किंवा मी जर पैसे माझे गुंतवलेत, तर मी जिथे गुंतवतीये ती रिस्क मी बरोबर घेतेय का मी चुकीची घेतेय, का मी कुठे एक्झॅक्टली इन्व्हेस्ट करायला पाहिजे, मी जिथे इन्व्हेस्ट करतेय त्याच्यातनं मला लॉस होणार आहे का प्रॉफिट होणार आहे, हे सगळे कॅल्क्युलेशन्स नेमके कसे केले जातात किंवा कसे करावेत आणि कॅल्क्युलेटेड रिस्कचा नेमका अर्थ काय असतो? मॅडमनी जो प्रश्न विचारला, मला असं वाटतं की प्रेक्षकांच्या पूर्ण मनातले तुम्ही प्रश्न घेताय, राईट? सो व्हेरी नाईस. आणि लक्षात घ्या, नक्कीच लोकांना रिस्क ही वाटते, कॅल्क्युलेटेड रिस्क कशी घ्यायची. आज प्रेक्षकांना मला तुम्हाला सांगायचं आहे, या प्रश्नाचं उत्तर देण्यात तुम्हाला विचारतो मी. आज अनेकदा लोकांना वाटतं मला रिस्क घ्यायला भीती वाटते, रिस्क घ्यायला भीती वाटते, राईट? सो प्रेक्षक लक्षात घ्या, आज जेव्हा तुम्ही आमचा कार्यक्रम बघताय त्यामध्ये पण रिस्क घेताय, कुठली तर वेळेची रिस्क घेताय, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ देताय आमचा शो बघायला, राईट? तर तिकडे तो वेळेची रिस्क आहे मॅडम. गेलेला पैसा रिटर्न येऊ शकतो, गेलेली वेळ परत येऊ नाही शकत, राईट? तुम्ही घेताय ना रिस्क. किंवा तुम्ही इव्हन ट्रॅव्हल करता, कार, बाईक, बस निवड ट्रॅव्हल करता, तिकडे पण रोडची रिस्क आहे, राईट? सो आयुष्य प्रत्येक ठिकाणी रिस्क ही इन्व्हॉल्व असतेच, पण ते प्रॉपर जर आपण कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली तरच आपण ग्रो होतो. जे रिस्क घेणारे आहेत ते कदाचित मायनस मध्ये जाऊ शकतील किंवा नसतील, पण जी लोक रिस्क घेत नाही ते गॅरंटेड मायनस मध्ये जातात. का? कारण त्यांचे पैसे जे महागाई बीट करत नाही आणि पुढे जाऊन त्यांना त्रास होतो, कारण महागाई खूप वाढली पण त्यांचं इन्कम काय वाढलं नाही आणि महागाई त्यांची त्याच्यावर पैसे खाऊन टाकते, राईट? म्हणून आपल्याला आयुष्यात कुठलंही काम करा, प्रॉपर कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं भरपूर इम्पॉर्टंट असतं. आणि कॅल्क्युलेटेड रिस्क आपण कशी घ्यावी तर लक्षात घ्या, आपण मार्केटमध्ये किंवा कुठलंही काम करतोय, मी जॉब करतोय, बिझनेस करतोय, काही करतोय किंवा मी गाडी चालवतोय, आणि जर मी न शिकता जर मी त्याच्यामध्ये गेलो तर नक्कीच ती सगळीकडे रिस्क होऊन जाते. पण जेवढं जास्त मी नॉलेज घेईन, जेवढं तुमचं नॉलेज वाढतं तेवढी ती रिस्क कमी होते. जसं आज माझी करोडोमध्ये मार्केटमध्ये पैसे लागले, मला बिलकुल भीती नाही वाटत, कारण तेवढं नॉलेज आहे. पण तेच 20 वर्षापूर्वी जर माझे काही लाख रुपये लागले असतील तर मला थोडं चिंता असायची की काय येईल पुढे जाऊन, राईट? जेवढं नॉलेज वाढलं तेवढं ते. आणि आज लक्ष घ्या, तुम्ही ते माझ्याकडे जेव्हा डायरेक्ट नॉलेज घेता त्यामुळे तुम्हाला ती रिस्क वाटणार नाही, कारण त्या लेवलचं नॉलेज मी तुम्हाला प्रेक्षण देतो. म्हणून जेवढं जास्त ज्ञान वाढवाल तेवढी जास्त ती रिस्क कमी होत जाते. आणि प्रॉपर कॅल्क्युलेटेड रिस्क जर आपण घेतली तर मोस्ट ऑफ टाइम्स 80-90% चान्सेस आहेत की तुम्ही ते पॉझिटिव्ह मध्येच निघता, निगेटिव्ह मध्ये तुम्ही निघत नाही. आणि तेवढी रिस्क आपल्या आयुष्यात घ्यावीच लागते. सो म्हणून कॅल्क्युलेटेड रिस्कचा अर्थ हा आहे की तुम्ही जास्तीत जास्त ज्ञान घ्या. जे स्टार्टिंगला पण तुम्हाला म्हटलं, विदाऊट ज्ञान कुठलंही काम करू नका. प्रॉपर ज्ञान घेतलं तर ती रिस्क नक्कीच कमी होऊन जाते. आणि ती रिस्क मॅडम कशाला वाटते, कारण लोकांना ज्ञान नसतं म्हणून ती रिस्क वाटते, राईट? एकदा ज्ञान आलं, जसं आज मला मार्केटचं ज्ञान आहे, मला कुठे रिस्क नाही वाटत, आय एम व्हेरी हॅपी, राईट? दुसरा कोणाचा व्यवसाय बघितला तर मला कुठेतरी रिस्की वाटतं, माझा व्यवसाय मला रिस्की वाटत नाही, कारण मला तेवढं त्या लेवलचं ज्ञान आलंय. आणि माझ्या लोकांना, जी लोक माझ्याकडे शिकून जातात त्यांनाही कुठे रिस्क वाटत नाही. माझ्याकडे जेवढी पण लोक येतात कधी बोलत नाही सर मी शिकलो पण मला भीती वाटते, रिस्क वाटते, कधीच बोलत नाही, कारण तेवढ्या लेवलचं त्यांना ज्ञानही मिळालेलं असतं. सो तुम्ही पण तशावर करू शकता, योग्य ज्ञान घ्या आणि कॅल्क्युलेट घेऊन नक्कीच तुम्ही पुढे जाऊ शकता. करेक्ट. पण मला पुन्हा एकदा तेच विचारायचं आहे की रिस्क म्हणजे काय, म्हणजे कुठला एखादा तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता का की शेअर मार्केटमध्ये हे केलं की याला रिस्क म्हणू शकतो किंवा हे केलं की याला कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणता येईल, म्हणजे याचं एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकता? उदाहरण देतो मी. कोणतरी तुम्हाला सांगितलं हा शेअर बाय करा, किंवा तुम्ही न नॉलेज घेता तुम्हाला फक्त वाटते हा थोडं वर चाललाय शेअर म्हणून मी बाय करतोय, राईट? त्याच्यामागे काही कॅल्क्युलेशन नाहीये, राईट? तर ती मोठी रिस्क होऊन जाईल. पण तुम्ही योग्य ज्ञान घेतलंय, तुम्हाला बरोबर माहिती आहे इकडे टाकल्यावर मला रिस्क कमी होईल किंवा इथे टाकल्यावर फायदा होऊ शकतो, तुम्ही तेवढा अभ्यास केलाय आणि इकडे टाकल्यावर नुकसान होऊ शकतो. लक्षात घ्या, जरी अभ्यास केला असेल तरी पण नुकसान होऊ शकतं. जसं आम्ही पण ट्रेडिंग करतो, 10 मधनं आमचा एखादा ट्रेड रॉंग जातो पण 9 मध्ये आम्ही कमवतो, राईट? समजा प्रत्येक शेअरमध्ये आम्ही 1000 रुपये कमवले असतील, असं करून 9000 किंवा 9500 कमवले असतील, एखादा ट्रेड लॉस मध्ये गेला तर 1000 मायनस मी जातो, पण ओव्हरऑल तर मी 8-8.5 प्रॉफिट मध्ये आहे ना. पण तेच जर मी न काय अनालिसिस करता जर मी पैसे लावले कुठल्याही शेअरमध्ये, हा बघूया तो बघूया, राईट? तर मी 10 पैकी मी 8-9 ट्रेडमध्ये लॉस जाईल, एखादा कुठला तरी म्हणतो ना ते गॅम्बल केल्यावर का लागेल आणि तो वर जाईल, असा अभ्यास होत नाही, राईट? म्हणून कुठली गोष्ट अभ्यासपूर्वक केली तर त्यामध्ये पण रिस्क असेल, पण ती खूप रिस्क कमी होते. आणि रिस्क जर एकदा कमी झाली तर आपल्याला तो प्रॉफिट चांगल्या रीतीने प्रेक्षकांना दिसायला हा लागतो. तर तशा प्रकारे आपण करू शकतो आणि अशी आपण रिस्क ही मॅनेज करून आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो. करेक्ट. सो हे जे अनालिसिस असतं याच्यामध्ये नेमकं काय अनालिसिस करायला पाहिजे? येस, प्रेक्षक लक्षात घ्या, काय आपण शेअर्स अनालिसिस करतो, जसं आता आम्ही जेव्हा शेअर्स ट्रेडिंगमध्ये अनालिसिस करतो, सो आपण 2 प्रकारचे अनालिसिस असतात. एक असतं टेक्निकल अनालिसिस, दुसरं असतं फंडामेंटल अनालिसिस. टेक्निकल म्हणजे काय, तुम्ही कंपन्यांचे चार्ट स्टडी करता, त्याच्यावर डिमांड अँड सप्लाय बघता, कॅन्डलस्टिक्स बघता, बायर अँड सेलर किती आहे बघता, रेट किती वर खाली चालला हे सगळं बघता. आता तुम्हाला हे सगळं बघायला समजायला फार डिफिकल्ट वाटेल, कारण आपल्याला मे बी नॉलेज नसेल तर, पण तुम्ही एकदा शिकल्यानंतर तुम्हाला एकदम सोपं वाटेल. पेक्षा लक्षात घ्या, सो आपण ते सगळे चार्ट वगैरे आपण बघतो, भले हा शब्द पण डिफिकल्ट वाटेल टेक्निकल अनालिसिस, पण एकदा शिकल्यानंतर तुम्हाला एकदम सोपं वाटेल, काहीच वाटणार नाही, राईट? सो ते होतं टेक्निकल अनालिसिस. दुसरं असतं ते म्हणजे फंडामेंटल अनालिसिस. म्हणजे काय, सो तुम्ही जेव्हा ट्रेडिंग करताना जेव्हा तुम्ही फंडामेंटल अनालिसिस बघता ते म्हणजे काय, एखाद्या कंपनीची बातमी असेल तर बातमीमध्ये काय होऊ शकतं की कंपन्यांना
मोठा कुठला कॉन्ट्रॅक्ट मिळाला किंवा त्यांचे कुठले क्वार्टरली रिपोर्ट आले किंवा कंपनीमध्ये गडबड झाली तर त्या हिशोबाने ते शेअर्स वरखाली होऊ शकतात. पण पेक्षा मला सांगायला आवडेल की जेवढा माझा अभ्यास आहे मला असं वाटतं की भारतीय शेअर मार्केट हे न्यूजवर कमी आणि म्हणा ना टेक्निकल अनालिसिसवर जास्ती चालतं. जर तुम्ही टेक्निकल अनालिसिस परफेक्टली करत असाल तुम्हाला न्यूजवर काही बघायची गरज नाही. तसं आमचं टेक्निकल अनालिसिस परफेक्ट आहे तर आम्ही न्यूज न बघता पण आम्ही टेक्निकली जेन्युअनली लिगली आम्ही अनालिसिस करतो आणि आम्ही जे आहेत आम्ही चांगले पैसे कमवतो. वेगळा आपल्याला न्यूज वगैरे काय ट्रॅक करायची काही एक गरज नाहीये. ते आपल्याला डिमांड सप्लाय आणि चार्टवर आपल्याला कळतं की नेमका शेअर किती वाढणार आहे किंवा कमी होणार आहे. ते आपण परफेक्टली अनालिसिस अभ्यास करून आपण नक्कीच त्याचा बेनिफिट घेऊ शकतो. आपल्याला फंडामेंटली काय स्टडी करायची आपल्याला गरज नाही. आणि मी असं का बोलतोय ह्याचं सविस्तरित्या ज्ञान हे माझ्या सेशन्समध्ये तुम्हाला प्रॉपरली नक्कीच तुम्हाला देतो. मग तुम्हाला त्याची अजून जास्त क्लॅरिटी नक्कीच येऊन जाईल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल. सो आजच्या एपिसोडमध्ये आपण ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये काय फरक असतो हे समजून घेतलं. कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे काय हे आपण समजून घेतलंय. येणाऱ्या एपिसोड्समध्ये सुद्धा आपण अशाच स्टॉक मार्केट बद्दलच्या काही गोष्टी ज्या आहेत काही बेसिक्स जे आहेत ते समजून घेणार आहोत. त्याच्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येणाऱ्या या पॉडकास्टचे जे एपिसोड्स आहेत तेही बघायला विसरू नका.